हे एवढं सगळं सामान घेऊन जायचं आहे. कपड्यांची पॅकिंग सुरू आहे. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर आज आहे 26 तारीख आणि पॅकिंग सुरू झालेली आहे. 1 तारखेचं लग्न आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शॉपिंगचे व्लॉग वगैरे दाखवलेले आहे तुम्हाला मी. माझ्या भाच्याचं लग्न आहे आणि त्याचीच पॅकिंग सुरू आहे. तर एवढे कपडे घेतलेले आहे तरी असं वाटत आहे की कपडेच नाही आहे आपल्याजवळ. असं आनाचं सुद्धा झालेलं आहे. आना इथे टेन्शनमध्ये बसलेली आहे की मी कपडे कोणते घेऊ. म्हणजे तिच्याजवळ भरपूर असे कपडे आहेत अलमारी भरून, तरी पण तिला प्रश्न पडलेला आहे. आता पॅकिंग वगैरे करून घेते. आजच पॅकिंग करायची आहे कारण उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे. आता पॅकिंग वगैरे केल्यानंतर मग भेटते तुम्हाला थोड्या वेळातच. आणि मला रात्री क्यूट गर्लमधनं जो ड्रेस घेतलेला आहे मी पण घेतलेला आहे आणि आनाने पण घेतलेला आहे. तर त्याचंच जे वरचं ब्लाऊज वगैरे आहे त्याची फिटिंग करायला दिलेली आहे. तर ते घेऊन येणार आहोत आणि 2-3 काम आहे ते पूर्ण करणार आहोत. म्हणजे जी शॉपिंग आहे ती पूर्ण होणारच नाही आहे लग्न होतपर्यंत, मला असं वाटते. तर आजपासून मृणालच्या लग्नाची ब्लॉग सिरीज सुरू होणार आहे. ही सिरीज मला असं वाटते एन्जॉय कराल. आम्ही सुद्धा एन्जॉय करणार आहोत. हे सगळं मी व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, आम्ही सुद्धा एन्जॉय करणारच आहोत. तर आजपासून स्टार्ट होणार आहे ती सिरीज, तर पाहायला विसरू नका. चला, तर आता पॅकिंग करून घेते आणि जेवणं व्हायचे आहे अजून. तर ही पॅकिंग वगैरे केल्यानंतर थोडं आठवणार आहे काय काय लागते वगैरे. तसं मी लिस्ट बनवून ठेवलेली आहे की आपल्याला काय काय लागणार आहे वगैरे. त्या हिशोबानेच मग मी पॅकिंग केलेली आहे. तरी पण आपल्याला असं वाटते ना की काही विसरायला नको वगैरे. चला, तर आता पॅकिंग करून घेते, त्याच्यानंतर जेवणं वगैरे करू. आणि माहिती नाही आहे डोळ्याची साथ आहे की वातावरणामध्ये काय फरक पडलेला आहे. डोळ्यातून अचानकच पाणी यायला लागतं, डोळ्यांची आग वगैरे होते, तसंच झालेलं आहे. आणि हा आहे नवीन चष्मा मी बनवलेला. तर चला, आता व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि चला. तर फ्रेंड्स, आम्ही क्यूट गर्लमध्ये जे ब्लाऊज फिटिंग करायसाठी दिलेले होते तर ते घेतले आणि मग महालवर चाललेलो आहोत. पारसाठी आम्हाला शूज आणि चप्पल घ्यायची आहे. आणि बघू शकता अचानकच पाऊस पडला. खूप जोराचा पाऊस आलेला होता. जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हा काहीच नव्हतं, वातावरण छान होतं आणि अचानकच पाऊस पडला. कसा दिवस निघून जातो हे सुद्धा कळत नाही. शॉपिंग करता करता रात्र होऊन गेलेली आहे. दुकानंसुद्धा बंद झालेले होते. हे 1-2 दुकानं सुरू होते, तिथनंच आम्ही त्याच्यासाठी शूज आणि चप्पल घेतलेली आहे. तर आता आम्ही थांबलेलो आहोत इथे खाऊ गल्लीमध्ये आणि पराठे वगैरे मागवलेले आहेत. आता पराठे खाणार आहोत आणि मग निघू आम्ही घरी. आलू पराठा, दही, चटणी आणि आता आम्ही इथे फालुदा खाऊन घेणार आहोत. तर नागपूरमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत खाऊगल्ली सुरू असते आणि सगळे जे आहेत इथे येतात खायला वगैरे. फालुदा आहे आणि आलू पराठे, जसं आम्ही पुलाव वगैरे पण घेतलेला आहे. समोर पण भरपूर अशी दुकानं आहे जे आपण म्हणतो खाऊगल्ली. तर आणि लोक वॉकिंगसाठी निघतात आणि मग खातातच. तर आता फालुदा वगैरे खाऊन घेणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. राहिलेली पॅकिंग रात्रीच पूर्ण करायची आहे. आता 11 वाजलेले आहेत. फ्रेंड्स, 12 वाजलेले आहेत आणि पॅकिंग वगैरे आहे ती करणार आहे. बाकीचं थोडीशी घराची क्लिनिंग वगैरे पण करून घेणार आहे. कारण नंतर मग मला 5-6 दिवसानंतर म्हणजे मी 3 तारखेला वगैरे येईल घरी. तोपर्यंत घर क्लीन दिसलं पाहिजे. तर पॅकिंग वगैरे करून घेते आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे. त्याच्यासाठी सगळं करून घेते, घरही क्लीन करून घेते. चला, आता 1-1:30 वाजू शकते आम्हाला. पातळ ताईचं आणि माझं हे पातळ आहे. ही एक बॅग, हा पसारा असा आहे. हे सगळं क्लीन करून घेते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता 7:30 झालेले आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे, तयारी झालेली आहे. आता चहा बिस्किट खाऊन घेते आणि लगेच मग निघणार आहोत आम्ही. सगळ्यांच्या तयारी झालेल्या आहेत. तर जितेंद्रराव मला सोडून देणार आहे आणि ते वापस येणार आहे. तर चला, ही जर्नी तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. हाय करत आहे. चला तर फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत आणि आता 8:45 झालेले आहे. बघू तिथे किती वाजेपर्यंत जाऊन पोहोचतो आम्ही. रस्ता विसरलेला आहोत
आणि आता आतमधल्या गावातून म्हणजे चाललेला आहोत. दाखवते तुम्हाला गाव. तर आता पोहोचलो आहो आम्ही. समोर गेट दिसत असेल तुम्हाला. हे बघा, तू धुवून दे माझे पाय. माझा भाचा माझे पाय धुवत आहे. ग बाई बाई. नेगेटिव्ह मार्किंग भेटते तुला. जीन्स ओला गेला थँक्यू. आई मातोश्री, केव्हा आल्या तुम्ही मातोश्री? कालच आली बाई. हो का? हो. छान. पहिली पाहुणे. भाई लोग खाना खा रहे हैं. भाई अभी खाना खा रहा है. भाई अब खाना है. भाई गरीबासारखा दिसून राहिला ना सगळा करते. पार्थ माईची सेवा करत आहे. माझी बहीण तिकडे पोळ्या टाकत आहे. ठीक आहे. मी खात आहे. सेवा करत आहे पण माईला काही अभिची फिकर आहे. हा हा. तर तू ते कशाला करत आहे? तू तुझी पहिली step कर. हे महाराज सेठ असेच बसलेले आहे इकडे. करवल्या ग करवल्या नाजूक साजूक आहे. इकडे डान्स प्रॅक्टिस सुरू आहे बघा. त्याला स्पाइक करणार आहे.